आता आपलं जर घर आहे, ऑफिस आहे, एखादा बिझनेससाठी घेतलेली जागा आहे किंवा फॅक्टरी आहे, तर अशी कुठली चेकलिस्ट आपण ठेवली पाहिजे की हे मला पाहिजे. म्हणजे कुठल्याही प्रकारची आग लागली, मग A, B, C, तर मी प्रिपेअर्ड आहे. तर असं कुठली चेकलिस्ट आहे? जसं आम्ही ऑडिट करतो ना, आम्ही चेकलिस्ट बनवतो. म्हणजे प्रत्येक एक्सटिंग्विशर कुठल्या टाईपचा आहे आणि किती कॅपॅसिटीचा आहे, तो एक्सटिंग्विशर कुठे कुठे पहिली गोष्ट म्हणजे एक्सटिंग्विशर पाहिजे. हे चेकलिस्टमध्ये तो हां. पाहिजे. एक्सटिंग्विशर हा ते म्हणजे काय काय पाहिजे पहिले? हां, तसं ते आपण ऑडिट करतो प्रायमरी. फॉर एक्झाम्पल एखादी नवीन बिल्डिंग्स आहे किंवा नवीन फॅक्टरी जेव्हा बनते, तर आम्हाला बऱ्याचशा वेळेस बोलवलं जातं की ऑडिटसाठी. मग त्याचं क्लासिफिकेशन आहे की तुमचं जर मॉल असेल किंवा शाळा असेल, स्कूल असेल, कॉलेज असेल, त्यानुसार आम्ही ते रेकमेंड करतो कुठल्या कॅटेगरीचे एक्सटिंग्विशर ते ठेवले पाहिजे. काही हाय फ्लेमेबल पदार्थ असतात तिथं आम्ही मोठे एक्सटिंग्विशर्स ठेवतो, जसं 50 किलो, 75 किलो, 75 kg फॅक्टरी असेल एखादी मोठी. आणि जसं त्याच्या गव्हर्नमेंटची एक प्रोसिजर आहे की तुम्ही एखादी फॅक्टरी डेव्हलप करत असाल तर तुम्हाला प्रोव्हिजनल NOC घ्यावं लागते फायर ब्रिगेडकडनं. मग त्या प्रोव्हिजनल NOCमध्ये सर्व पॉईंट्स दिलेले असतात की फायर हायड्रंट सिस्टीम तुम्हाला लावावी लागेल, स्प्रिंकलर सिस्टीम तुम्हाला लावायला लागेल, पंप रूम तुम्हाला किती कॅपॅसिटीचे लागतील ते डिफाईन केलेले असतात. जसं तुम्हाला 50 HP लागतो, 60 HP लागतो, 70 HP लागतो, त्या फॅक्टरीच्या एरियानुसार ते डिफाईन केलं असतं. मग ते आम्ही NOC घेतो. NOCनुसार आम्ही त्यांचे लेआउट्स घेऊन ती स्टडी करतो, ते डिफाईन करतो आणि त्यानंतर आम्ही त्यांना रेकमेंड करतो की तुमच्याकडे फायर एक्सटिंग्विशर्स पण हवे, तुमच्याकडे हायड्रंट सिस्टीम पण हवी, स्प्रिंकलर सिस्टीम पण हवी, आणि एक्स्ट्रा असेल तर तुम्हाला एस्केप गिअर म्हणून एक प्रकार असतो की त्यात तुमचं फायर ब्लँकेट आणि मास्क असतं, इमर्जन्सीत तुम्हाला इव्हॅक्युएट करता येईल. आणि एक फायर सूट पण असतो त्याच्यामध्ये. समजा कधी त्यांच्यातला तर आपण एक माणूस ट्रेन करतो की तो फायर सूट घालून कधी जसा इन्सिडेंट झाला तर तो आत जाऊन तो फायर फायटिंग करू शकतो. एक फायर सूट कंपल्सरी आहे. कंपल्सरी असतो. पण मग घरामध्ये काय पाहिजे ठेवायला? कंपल्सरी म्हणजे मिनिमम हे ठेवलंच पाहिजे. घरामध्ये तर माझं असं मत आहे की प्रत्येकाने एक्सटिंग्विशर्स घ्यावा. दुसरी गोष्ट ABC दॅट इज अ मल्टीपर्पज. ABC हा एक्सटिंग्विशर प्रत्येकाने घरामध्ये घ्यावा. दुसरी गोष्ट एक फायर ब्लँकेट प्रत्येकाने घरात ठेवावं. आणि तिसरी म्हणजे टॉर्च. टॉर्च म्हणजे तुम्हाला बोललो की इलेक्ट्रिसिटी कट होते, मला क्राउलिंग करायची, मला इव्हॅक्युएट करायचं, पण पूर्ण अंधार असणार आहे, मला पूर्ण माझा वे दिसायला पाहिजे, माझी व्हिजिबिलिटी क्लिअर व्हायला पाहिजे. म्हणून ह्या 3 गोष्टी प्रामुख्याने प्रत्येकाने आपल्या घरात ठेवायला पाहिजे. एक्सटिंग्विशर, फायर ब्लँकेट आणि टॉर्च. जसं एक म्हणजे मी प्रत्येक ट्रेनिंगमध्ये सांगतो लोकांना की हे गोष्टी असल्यानंतर तुमचा जीव वाचेल. समजा अशी दुर्दैवी घटना तुमच्यासोबत जर घडली, असं मागच्या दिवाळीत काय झालं, माझ्याकडे एक क्लायंट आहे आणि त्यांच्या एक सोसायटीमध्ये एक कपल राहतं. तर त्या दिवाळीमध्ये फटाके फोडताना त्यांच्या मुलीने फायर क्रॅकर जाळायला गेली आणि दुर्दैवाने तिच्या ड्रेसला आग पकडली. तर ते एवढे पॅनिक झाले की आपल्या मुलीच्या ड्रेसला फायर कॅच झाली आहे आणि ती कशी विझवायची. तसं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ॲज अ लेमॅन, ज्यांनी कोणी कुठल्याही प्रकारची ट्रेनिंग नाही घेतली, तो मनुष्य, ती व्यक्ती, ते दोघं आई वडील वरती गेले, 4th फ्लोअरला गेले, बकेटमध्ये पाणी आणेपर्यंत दुर्दैवाने त्या मुलीचा मृत्यू झाला होता. आणि मला जेव्हा लोकांनी, मी ट्रेनिंगसाठी गेलो तेव्हा सांगितलं की 45 ते 50 सेकंदात तिचा मृत्यू झाला. बापरे. सो इट इज अ टू फास्ट. म्हणजे आपण म्हणतो आग कुठे लागते, पण आग लागल्यानंतर आपल्याकडे टाईम नसतो. तर त्यांनी मला ट्रेनिंगला बोलवलं नंतर, तर आणि त्यांनी सांगितलं की ह्या वेळेस असं आपण काय करू शकतो. तर सिम्पल मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक वारंवार एकच गोष्ट सांगेल की तुम्ही आग लागल्यानंतर फायर ट्रायंगल डोक्यात आणा. ऑक्सिजन, हीट आणि ज्वलनशील पदार्थ, तिघांमध्ये एकही गोष्ट काढण्यात तुम्ही यशस्वी झाला तर तुम्ही फायर मार्शल व्हाल. तर मी त्यांना सांगितलं की, त्यांनी सांगितलं की 1 दिवसा अगोदर पाऊस पडला होता आणि त्या लॉनमध्ये आम्ही फटाके फोडतो आणि तो लॉन एकदम सुंदर होता, तसं गवत वगैरे उगलेलं होतं. आणि त्यांनी त्यावेळेस पाणी न आणता स्टॉप ड्रॉप रोल ही टेक्निक वापरली असते. काय स्टॉप ड्रॉप रोल म्हणजे स्टॉप ड्रॉप रोल कधी यूज करतात, समजा स्वतःला आग लागली, स्वतःला आग लागली तर काय करणार. मग तर मला आग विझवायची, मला आग लागल्यानंतर मी सगळ्यात पहिले काय करणार, स्टॉप, थांबायचं एका ठिकाणी, ड्रॉप, खाली झोपायचं आणि रोल व्हायचं, स्वतःच रोल व्हायचं, कुठल्याही सरफेसला, घरात असलं तरी सुद्धा. एक्झॅक्टली अनफ्लेमेबल सरफेसला रोल व्हायचंय. रोल झाल्यानंतर काय होईल, तुमचा बॉडीवरचा ऑक्सिजन कट होईल. ऑक्सिजन कट झाल्यामुळे तुमची आग विझेल. पॉसिबल असेल तर तुमचे जे क्लॉथ्स आहे तुम्ही विअर केलेले काढून फेकू शकतात, ते बेस्ट टेक्निक आहे. पण स्टॉप ड्रॉप रोल ही टेक्निक तुम्हाला त्यावेळेस कामात येईल. दुसऱ्यांनी अगर बघितलं की तुम्हाला फायर झालेली आहे आणि तुमचा कोणी मित्र असेल, जवळ कोणी व्यक्ती असेल, त्यांनी येऊन तुम्हाला जर सांगितलं घरात ब्लँकेट पाहिजे, ब्लँकेटिंग इफेक्ट म्हणतो आपण त्याला,
ब्लँकेटने त्याला कव्हर अप केल्यानंतर पण ऑक्सिजन कट होईल. अंगावर टाकायचं, अंगावर मग ते टाकायचं. ओलं टाकायचं का नुसतं फायर ब्लँकेटच्या केसमध्ये तुम्हाला ओलं करायची गरज नाही. नॉर्मल जर आपण टाकलं काही तर नॉर्मल टाकलं तुम्हाला ओलं करून टाकायचं. जर ओलं करायला वेळ नसेल तर तुम्ही तिथे जोरात हे करायचं, त्याला क्लोज करून पण ती ऑक्सिजन थांबवायचं. ऑक्सिजन थांबवायचं प्रयत्न तुम्ही करायचा. तर त्या केसमध्ये काय झालं, त्या मुलीला जी आग लागली होती, त्यांनी जर ट्रेनिंग माझी कोणाची तरी घेतली असती तर आज त्या मुलीचा जीव वाचू शकला असता. तिने ॲटलिस्ट तिला त्या मुलीला झोपून त्या ओल्या लॉनमध्ये तिला नुसतं हे केलं असतं. रेंगाळलं जरी असतं 2-4 वेळा तरी तिची म्हणजे आज ती मुलगी आपल्यात असती आणि तिचा जीव वाचला असता. म्हणजे अक्षरशः ते व्यक्ती माझ्याकडे ढसाढसा रडायला लागले की अरे ही टेक्निक आम्हाला पहिले काय माहीत नव्हती. तर म्हणजे असं वाईट वाटतं की आपण जे कार्य करतोय ते कार्य करतोय की याच्यातून आपण काही लोकांचा जीव वाचवण्यात जर यशस्वी झालो तर ते खूप मोठी अचिव्हमेंट आहे. आणि आपलं पॉडकास्ट पण सक्सेस होईल असं मला वाटतं की आपण काही लोकांचा जीव वाचवला. ह्या पॉडकास्टमुळे बरेचसे आपले व्ह्युअर्स आहेत ते बघतील आणि हे जे त्यांनी टेक्निक जो वापरली की ऑक्सिजन कट करणं, हीट रिड्यूस करणे. पाणी काय करतं, हीट रिड्यूस करतं. एक्सटिंग्विशर काय करतो, एक्सटिंग्विशर आपण जेव्हा मारल्यानंतर एक्सटिंग्विशरचे एक लेअर फॉर्म होते आगीवर. लेअर फॉर्म झाल्यानंतर तो केमिकली रिॲक्ट करतो, ते आग विझवतो. एक लेअर फॉर्म झाल्यानंतर तो ऑक्सिजन पेनिट्रेट होत नाही त्या आगीवर. तो पेनिट्रेट न झाल्यामुळे ती आग विझते. पण आता जर एखाद्याच्या अंगाला लागली तर आपण अंगावर मारू शकतो का एक्सटिंग्विशर? एक्झॅक्टली, सेफ आहे एक्सटिंग्विशर. तुम्ही एक्सटिंग्विशर पूर्ण अंगावर मारा. म्हणजे जसं मी सांगतो माझ्या ट्रेनिंगमध्ये पण मोनो अमोनियम फॉस्फेट त्याच्यात वापरले जाते. तुम्ही ती खाल्ली तरी ती सकाळी आरामात निघून जाईल तुमच्या. म्हणजे ते सेफ आहे. ते सेफ आहे, कुठल्याही प्रकारची रिॲक्शन होऊ शकत नाही त्याच्यावर. ते सेफ आहे. तुम्ही अंगावर जर एक्सटिंग्विशर मारला ती आग विझेल. पण मग आधी ब्लँकेट टाकून मग मारायचा की असं काही नाही, त्याला काही हे नाही? बेसिकली तुम्ही एकदा ब्लँकेट टाकलं तर तुमचं ऑक्सिजन कट होणार आहे, ते आग विझणार आहे. जर तुमच्याकडे एक्सटिंग्विशर नसेल तर ब्लँकेट आपण वापरू शकतो. पण एक्सटिंग्विशर असेल ABC टाईप तर फक्त की तुमच्या श्वासावाटे जाऊन कोणाला त्याची ॲलर्जी पण होऊ शकते, कोणाला त्रास होऊ शकतो. म्हणून आम्ही रेकमेंड करतो की एक्सटिंग्विशर तुम्ही मारा पण त्याच्या नाकात आणि तोंडात जाऊ नये. ही काळजी तुम्ही घेतली पाहिजे. कोणाला त्याची रिॲक्शन झाली, ॲलर्जी झाली तर तो म्हणजे मी पॅनिक होऊ शकतो. पण मग प्रत्येक फ्लोअरला एक एक्सटिंग्विशर पाहिजे जनरली आम्ही रेकमेंड करतो एक. त्याची काय कॅपॅसिटी पाहिजे? स्टँडर्ड कॅपॅसिटी जे नॉर्म सांगतात की 4 kg आणि 6 kg. जसं हाय राईज बिल्डिंगला आम्ही रेकमेंड करतो 4 kg 6 kg. म्हणजे 4 फ्लॅट असेल तर आम्ही 4 kg रेकमेंड करतो. जास्त फ्लॅट असेल तर आम्ही 6 kg मोर दॅन त्या कॅपॅसिटी रेकमेंड करतो. काही वेळा आम्ही 2 एक्सटिंग्विशर्स लावायला लागतो. समजा एक संपला तर एक बॅकअप लावा. तर बजेट कन्स्ट्रेंटमुळे बऱ्याचशा सोसायटीचे बजेट कन्स्ट्रेंट असतात की नाही आमचं बजेट नाही आहे तर आम्ही त्याच्यावर काय कशाला खर्च करायचे पैसे, आग कुठे लागते, हा बरेच प्रश्न असे आपल्याला वाटतंच ना माझ्यापर्यंत येणार नाही असं असतं. अशी ती आपली मेंटॅलिटी समज असतो. तर मोठा गैरसमज असतो. जसं मी तुम्हाला की आपण जसं 10वीच्या बोर्डाची एक्झाम देतो तर आपण काय करतो, अभ्यास करतो आणि अभ्यास केल्यानंतर आपण ती एक्झाम देतो का डायरेक्ट एक्झामला जाऊन बसतो? नाही जात. कारण की एक्झाम आपली ती प्रीमियम असते. बोर्डाची एक्झामला आपण अभ्यास नाही केला आपण नापास होणार आहे. पण नापास झाल्यानंतर पण आपण पुढच्या वर्षी देऊ शकणार आहे ती एक्झाम. पण ह्या केसमध्ये ही तुमची शेवटची एक्झाम आहे. जर तुम्ही अभ्यास नाही केला, देर इज नो सेकंड चान्स. तुम्ही डायरेक्ट एक्झामला जाऊन बसले, तुमचं डायरेक्ट वरचं तिकीट फाटणार आहे. म्हणून तुम्हाला ही एक्झाम लाईफसोबत खेळणं खूप अवघड जाऊ शकते. म्हणून ह्या एक्झामसाठी आपण बॅकअप द माइंड कुठेतरी प्रिपरेशन केलं पाहिजे. आपण ट्रेनिंग्स अटेंड करायला पाहिजे. आपली सिस्टीम ओके आहे की नाही ते वारंवार चेक करायला पाहिजे. कारण की आपण आपल्या जीवाशी खेळणार आहे आणि आपल्या परिवारातल्या लोकांच्या जीवाशी खेळणार आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.